नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये कॉलर नेक कुर्ती दाखवणार आहे. फ्रंट ओपन असते ती. त्यासाठी इथं मी बघू शकता असा कपडा घेतला आहे. 2.25 मीटर कपडा घेतलेला आहे. उलट्या साईडनं घडी करून घ्यायची. 4 फोल्डमध्ये घडी ठेवायची आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कट करून घेत आहे. इथं कॉलर नेक कुर्ती आणि फ्रंट ओपन साईड असते ती दाखवणार आहे. साईज 44 साईजची मी कुर्ती कटिंग दाखवणार आहे. आता सर्वात आधी तुम्हाला कुर्तीला किती उंची पाहिजे ते मेजरमेंट घ्यायचं. आता मला 40 पूर्ण उंची 40 पाहिजे. त्यासाठी पूर्ण हा कपडा जो आहे तो उंचीला 40 इंच आहे. तर मी पूर्ण कपडा घेतला आहे. आता इथं मेन जे मेजरमेंट आहे ते सांगते बघा. सर्वात आधी छातीचा भाग. छातीचा भाग म्हणजे तुम्ही आर्महोल्स किती घेता त्याच्यावरती. इथे मी आर्महोल्स 8 इंचवरती आहे. त्यासाठी 8 वरती सेंटर, 14 वरती मी कमरेचा भाग आणि हिप साईज हे 20 इंचवरती, 20 किंवा 21 इंचवरती तुम्ही ठेवू शकता. हे 3 महत्त्वाचे मेजरमेंट. आणि खाली बॉटमसाठी तुम्हाला जेवढं किती पाहिजे तेवढं घ्यायचं. आता इथं शोल्डर मी 8 इंच घेतलेला आहे, कारण कॉलर कुर्तीला शोल्डर हे जास्त घ्यावे लागतात. शोल्डर आणि आर्महोल्स हे सेम घ्यावे लागतात. म्हणजे आर्महोल्स तुम्ही अर्धा इंच कमी घेऊ शकता, पण शोल्डर हा जास्त घ्यावा लागतो. त्यासाठी 8 इंच मी शोल्डर घेतलेला आहे. 8 इंच मी आर्महोलसुद्धा घेतलेला आहे. आता इथं 44ची कुर्ती आहे. त्यासाठी छातीचा चौथा भाग 11 इंच आणि 1.5 इंच मी शिलाई मार्जिनसाठी हा असा एक लाईन ड्रा करून घेतली. त्यानंतर आर्महोल्समध्ये समोरचा भाग मी 1 इंचवरती घेत आहे आणि पाठीमागचा भाग 1.5 इंचवरती. आता इथं सुद्धा आर्महोल्स हे कशा पद्धतीने घालून घ्यायचे बघा. बघू शकता तुम्ही, मी टेप आहे तो फोल्ड करून घेतला होता आणि असे त्याला गोलाकार देऊन घेत आहे. आता यानंतर जो आपण छातीचा भाग आहे तो घेतलेला आहे. तुमची कमर किती आहे त्यावरून घ्यायचं. शक्यतो छातीचा भाग किती आहे त्याचा 1 इंच कमी ठेवायचं. आता इथं मी 11 इंच छातीचा भाग घेतलेला होता, त्यामुळे मी इथं 10 इंच कमरेचा भाग घेत आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी. हिप साईज, छातीचा भाग तुमचा किती आहे त्याचप्रमाणे तुमचा हिपचा साईजसुद्धा घ्यावा लागतो. म्हणजे नॉर्मल जसं कटिंग असतं ते मी सांगत आहे. 44 साईजच्या कुर्तीचं जे मेजरमेंट आहे अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. आता इथं मी कॉलर नेक कुर्ती शिवत आहे. त्यासाठी शोल्डर जास्त घ्यायचे असतात आणि नॉर्मल जी कुर्ती असते त्याला कमी घ्यायचे असतात. पण इथं कॉलरच्या ज्या कुर्ती आहेत त्यांना शोल्डर हा जास्त घ्यावा लागतो. तर ही 3 महत्त्वाची मेजरमेंट बघा. छातीचा भाग, कमर आणि हिप साईज, वरच्या साईडला शोल्डर. आता इथं हात म्हणजे बाहीच्या बाजूला शोल्डर 1 इंच मी खाली करून घेतलेला आहे. गळा मी पुढचा गळा 3 इंचचा ठेवला आहे आणि पाठीमागचा अर्धा किंवा 1 इंच तुम्ही घेऊ शकता. पाठीमागचा गळा मी 1 इंचचा फक्त घेतलेला आहे इथं, कारण आपण कॉलर लावणार आहे त्यासाठी. अर्धा किंवा 1 इंच फक्त पाठीमागचा गळा घ्यायचा, त्याच्या जास्त घ्यायचा नाही. आणि समोरचा गळा आहे तो 3 इंच किंवा 3.5 इंच तुम्ही घेऊ शकता. आता इथं मी 3 इंचवरती मार्क करून घेतली आहे आणि पाठीमागचा आणि पुढचा वेगवेगळा करायचा आणि मग कटिंग करायची. आता इथं मी पाठीमागचा भाग अगोदर कटिंग करून घेत आहे, कारण मी इथं समोरच्या भागाला ओपन ठेवणार आहे, पण एक्स्ट्रा पट्टी घेऊन मी जोडून घेणार आहे. त्यासाठी पाठीमागचा आणि पुढचा भाग सेम कट करून घेतला आहे. आता इथं अस्तरसुद्धा मी याच प्रकारे कट करून घेतला. आता अगोदर मी जो ड्रेसचा भाग
म्हणजे कुर्तीचा कपडा घेतला होता त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसून आलं नसेल, त्यासाठी मग मी एकदा अस्तरचा भागसुद्धा तुम्हाला दाखवत आहे, बघू शकता. अशा पद्धतीने मी मेजरमेंट घेतलेला आहे. पाठीमागचा गळा 1 इंचचा फक्त जो कट करून घेत आहे त्या पद्धतीने बघू शकता. शोल्डर मी हात बाहीच्या बाजूकडं 1 इंच खाली करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. आणि मी इथं अस्तर जो घेतलेला आहे तो कमी साईज घेतलेला आहे, म्हणजे उंचीला खूप कमी घेतलेला आहे, कुर्तीपेक्षा कमी घेतलेला आहे. 2 मीटर अस्तर आणि 2 मीटर कुर्तीचं फॅब्रिक आहे, म्हणजे ड्रेस शिवायचं. आता इथं पाठीमागचा भाग आपण अगोदर कट करून घेतला. आता समोरचा भाग आर्महोल्समध्ये 1 इंचचा जो फरक पडतो इथं कट करून घ्यायचं आणि समोरचा गळासुद्धा कट करून घ्यायचा. म्हणजे मी जो अगोदर फॅब्रिक घेतला होता त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून आलं नाही स्पष्ट, त्यामुळे मी अस्तरच्या भागाला दाखवत आहे. आता इथं तुम्ही भागावरती नावंसुद्धा लिहून ठेवू शकता, कारण तुम्हाला शिवतेवेळी इझी होईल त्यासाठी. फ्रंट आणि बॅक म्हणून मी इथं लिहून ठेवलं आहे. आता यानंतर आपल्याला ही समोरून ओपन कुर्ती शिवायची आहे, त्यासाठी मी इथं फ्रंटचा भाग घेतलेला आहे आणि कट करून घेतला सेंटरमधून. तुम्हाला जर कटिंग करतेवेळीच ओपन बाजू ठेवून कटिंग करायची असेल तर तुम्ही ठेवून कटिंग करू शकता. आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे 2 भाग तयार झालेले आहेत. आता एक्स्ट्रा मी इथं कपडे घेणार आहे आणि त्याला जोडून घेणार आहे. त्यासाठी स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे, तो सुद्धा व्हिडिओमध्ये नक्की पहा. म्हणजे मी पाठीमागचा आणि पुढचा सेम भाग कट करून घेतले आहेत आणि जे समोर पट्टी लावणार आहे ती एक्स्ट्रा कट करून घेणार आहे, त्यासाठी दोन्ही भाग सेम कट करून घेतलेले आहेत. आता यानंतर बाही कटिंग करून घ्यायच्या. आता 4 फोल्डमध्ये मी अगोदर कपडा ठेवून घेतलेला आहे आणि उलट्या साईडनं कपडा ठेवून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता बाही कटिंग करतेवेळी बऱ्याच वेळा आपण घडी कितीची घालून घ्यायची हे समजत नाही, त्यासाठी एक तुम्हाला टिप्स सांगते. इथं तुम्ही आर्महोल्स किती घेतला आहे त्यावरून घ्यायचं घडी घालून. म्हणजे आर्महोल्स मी 8 घेतलं होतं, त्यामध्ये 2 इंच ॲड करायचं. आर्महोल्स 8 होते, त्यामध्ये 2 इंच ॲड केल्यानंतर मी 10ची इथं घडी घालून घेतलेली आहे. आता 3 इंच मी खाली मार्क करून घेतली आणि इथं समोरच्या आणि पाठीमागच्या भागासाठी मी 1 आणि 2 इंचवरती एक मार्क करून घेतली, म्हणजे आपण गोलाई द्यायला, त्याच्यावरती आकार द्यायला. आता मला जे बाही लागणार आहेत त्या तयार उंची 14 इंच पाहिजे, त्यासाठी मग मी इथं 15 इंचवरती मार्क करून घेतली. 1 इंच आतमध्ये फोल्ड जाते त्यासाठी, बघू शकता. आणि तुमचा दंडघेर किती आहे त्यावरून तुम्ही दंडघेर घेऊ शकता. मी इथं दंडघेर, मला तयार दंडघेर 7 पाहिजे होतं, त्यासाठी मग मी इथं 8 वरती मेजरमेंट घालून घेतलं. मी बाहीला अस्तरसुद्धा लावणार आहे, त्यासाठी अस्तरसुद्धा मी कटिंग करून घेतलं. म्हणजे तुमचा आर्महोल्स ड्रेसचा किती आहे त्यावरून तुम्ही बाहीची घडी घालून घ्यायची. आता इथं फक्त गोलाई देऊन घ्यायचं आणि कट करून घ्यायचं. आता इथं कॉलरसुद्धा काढावे लागतात, पण कॉलर ड्रेस आपण शिवल्यानंतर म्हणजे शोल्डर जोडल्यानंतर मेजरमेंट घ्यावं लागतं गळ्याचं आणि त्यानंतर कॉलर कटिंग करावं लागतं. त्यासाठी माझा पुढचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा. आता याच्या व्हिडिओमध्ये मी 44 साईजची कुर्ती कटिंग दाखवले आहे आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. या अगोदर मी तुम्ही ट्राउझर पॅन्ट कशा पद्धतीने शिवू शकता ते सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो सुद्धा बघितला नसेल तर नक्की बघा. आजचा व्हिडिओ माझा पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.